रसिक प्रेक्षक हो, नमस्कार. 2030चा काळ म्हणजे 21वे शतक सुरू होऊन 30 वर्ष उलटली आहेत. टेक्नॉलॉजी आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेली आहे. अनेक AI टूल्स, ॲप्स, सोशल मीडिया हाताशी आल्याने पृथ्वीवरील लोक या भ्रमात आहेत की या जगात अशक्य असं काहीच नाही. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे नॅचरल इंटेलिजन्स वापरण्याकडे कल कमी होत चाललाय. साध्या साध्या गोष्टीत देखील माणसाची विचारशक्ती चालण्याची झाली आहे. बघूया का त्याची एक झलक या एकांकिकेमध्ये. मराठी मंडळ बेंगळुरू साऊथ सहर्ष सादर करीत आहे भ्रमणांती परमेश्वर. भ्रमणांती परमेश्वर. गणपती फेस्टिवलसाठी मी आपली लोकेशन बघत गाडी मारली आणि पूर्ण वारसा घेऊन यायला लागला. खरं तर हा सगळा एरिया माझ्या माहितीचाच आहे, पण टेक लेफ्ट आफ्टर 50 meters ऐकलं आणि भेटला लेफ्ट. हे मॅप्सवर अवलंबून खायची एवढी सवय झाली आहे ना. इट्स ओके. आता आपली रेखा टीचर कुठे राहिली बघूया. ही बघ, ही चक्क टॅक्सीतून आली. मी तुझं लोकेशन उचललं आणि काही न बघता त्या उबेवर टाकलं बघ. जेव्हा टॅक्सी ड्रायव्हर असं तसं म्हणाला, मॅडम पोहोचलो आपण, अगं तेव्हा लक्षात आलं की टॅक्सीची गरजच नव्हती. बरं ते राहू दे, मी आपल्या तिघींसाठी कॉफी आधीच सांगून ठेवले बरं का. किती दिवसानं भेटलो मी आपण. काय झालं अचानक बोलावलंच नाही. काहीतरी खास कारण असणार हे नक्की. येतंय का काही लक्षात? काही लक्षात येतंय? अगं 25 वर्ष झाली आपल्या मैत्रीला. हे सेलिब्रेशन तो बनता है यार. मग आपण ना एखादी भन्नाट ट्रिप करूया. ती मागे केली होती ना आपण स्पेनची, अगदी तशीच एकदम जगावेगळी, आउट ऑफ द वर्ल्ड. रेखा पण मला पुढच्या आठवड्यात सिंगापूरला जायचंय ग. एक AI समिट आहे आणि नेक्स्ट मंथ मध्ये जर्मनीला एका कॉन्फरन्ससाठी. त्या दोन्हीच्या मध्ये कुठे आपल्याला जाता येईल का? मला मिस नाही करायची आपली स्पेशल ट्रिप. अगं वेडाबाई, तुला सोडून थोडीच जाणार आहे आम्ही ट्रिपला. आपल्याला हवं तेव्हा आणि हवं ते करू शकतो आपण. इन्फ्लुएन्सर बाई, तुझा तो ट्रॅव्हल ब्लॉग आहे ना, भटकी जानू नावानं, हे मग तूच सांग की कुठे जायचं ते. त्यासाठीच तर मी तुम्हाला आज बोलावलं ना. इथे जवळच सैराट ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे. ते म्हणे प्रत्येकाला एक ड्रोन देतात आणि त्यात बसवून जगात कुठेही फिरून आणतात. काय सांगतेस जानू? ड्रोन हे नवीनच आहे ग. ज्ञानात भर पडली बघ माझ्या. हो ना. आणि आतापर्यंत ड्रोनच्या सफरीवरती कोणाचाच ब्लॉग पाहिलेला नाहीये मी. त्यामुळे माझा एकदम इनोव्हेटिव्ह असेल. हे जायचं का? चला चला जाऊया, पण ती कॉफी संपवा आधी.
मार्च एंडिंगचं टार्गेट म्हणजे माहिती आहे ना तुला? अरे तुझं बरं आहे का? अर्ध काम चॅट जीपीटीच करतं. इथं आम्हालाच गिरायक पाठवावं लागतं, नाहीतर काय. अरे लोकांनी बॅगा भरल्या तरच आमचं टार्गेट फुल. यावेळेस टार्गेट पूर्ण झालं नाही ना, मॅडम काय शिल्लकच ठेवत नाही बघ मला. एक्सक्यूज मी, हे चल, कोणीतरी आलंय, फोन ठेव. येस, ते सैराट ट्रॅव्हल्स ना? हो हो, या बसा. ते या का? वेलकम, प्लीज बसा. वेलकम वेलकम टू सैराट ट्रॅव्हल्स. नवीन ठिकाणं, नवीन अनुभव. मी इथला मॅनेजर देवेंद्र. मॅडम, आमच्या ट्रॅव्हलची थोडी माहिती देतो. इथे आम्ही सर्व ट्रॅव्हल अरेंजमेंट करतोच, शिवाय स्पेशल ड्रोनची व्यवस्था देखील करतो. अहो, आमच्या ट्रॅव्हल्सचे वैशिष्ट्य असं आहे की आम्ही तुम्हाला जगात कुठेही फिरून आणू शकतो. अहो, कुठेही म्हणजे अगदी कुठेही. तुम्ही नुसती जागा सांगा, आम्ही तुम्हाला उचलणार की फिरवणार. कुठेही फिरवून आणता? हो. मी काय गं मुलींनो, कुठे जायचं आपण आणि कधी जायचं गं? पुढच्या 15 दिवसांनी 2 दिवसाची ट्रिप करता येईल आपल्याला. कुठे न्याल आम्हाला? अहो, म्हणाल तिथे गावाकडून गोव्याकडे, मुंबई ते दुबई, काश्मीर ते कन्याकुमारी. अहो, इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, युरोप, अमेरिका. तुम्ही नुसती जागा सांगा, सुट्ट्या टाका आणि बागा भरा. सैराट ट्रॅव्हल्स, नवीन ठिकाणं, नवीन अनुभव. हो रोम्या भाऊ, तुम्ही जरा खाली बसा. हो, कामानिमित्तानं अमेरिका, फ्रान्स, युरोप, इटली या सगळ्या ठिकाणी जाऊन जीव अगदी इटलाय बघा माझा. सॉरी पिटलाय. अहो, तुम्ही जी ठिकाणं सांगताय ना, तिथे तर आम्ही शाळेची पोरे घेऊन गेलोय बघा. अच्छा, हे पहा, आमच्या मैत्रीला 25 वर्ष झाली. वाव. त्याचं सेलिब्रेशन म्हणून ही ट्रिप. तेव्हा असं ठिकाण सांगा जिथे आतापर्यंत कधीही कुणीही गेलेलं नाही, म्हणजे जिवंतपणी गेलेलं नाही. आणि तो म्हणाल, मी नेतो तुम्हाला स्वर्गात. हो, स्वर्गात सुद्धा नेतो. त्यात काय एवढं? म्हणजे आतापर्यंत कोणी विचारलं नाहीये. तुम्ही विचारताय ना, मग घेऊया. काय? स्वर्गात सुद्धा नेता? अहो कसं शक्य आहे? काही अवघड नाही हो. आजकाल ड्रोनमुळे आम्ही तुम्हाला कुठेही फिरवून आणू शकतो. वाव, हे ठरलं तर मग आमची 3 तिकीटं बुक करा. आणि हो, छान डिस्काउंट मात्र हवा बरं का. मी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे बरं. माझ्या इन्स्टा पेजवर फोटो आणि रील्स टाकेल आणि तुमच्या कंपनीला स्वर्गात नेऊन ठेवेल. मग काय रोम्या भाऊ, देणार ना डिस्काउंट? डिस्काउंट दे नो, पण आणखी किती सुंदर सुंदर ठिकाणं आहेत, दाखवतो की तुम्हाला. नको. मग काय, तुम्ही नक्की ठरवलंय स्वर्गातच जायचं? हो. आता तुम्ही आम्हाला स्वर्गाच्या सफरीची कॉस्ट, ते ट्रॅव्हल डिटेल्स, हॉटेलचं काय करायचं, ड्रोनचे डिटेल्स, हे सगळी माहिती लवकरात लवकर पाठवून द्या. हे घ्या, हे माझं विजिटिंग कार्ड. या ईमेल आयडी आहे. हा, चला येतो. ठीक आहे मॅडम, लगेच बुक करतो. सर्व डिटेल्स संध्याकाळपर्यंत तुम्हाला ईमेलवरती पाठवतो. येस. थँक्यू. थांबा. आता काय? आता फक्त हा QR कोड स्कॅन करा आणि प्रत्येकी 50,000 ॲडव्हान्स तेवढा पाठवून ठेवा. हे 50,000? नाही हा, 30,000 देऊ पडले. 40 तर करा, ड्रोननी पाठवायचं तुम्हाला. नाही, 30 देणार. कबूल आहे? पण ठीक आहे, चालेल. चालेल. ओके, थँक्यू. मी फक्त 2 दिवसाच्या ड्रोनच्या सफरीला चाललोय, एवढं सांगू बरं. हे हो ना, स्वर्गात जातोय सांगितलं तर घरी कोणाचाच विश्वास नाही बसणार. असं केलंय मला सगळे. हो ना, आमच्याकडे तर सर्वांना हे माझं नवीन खूळ वाटेल, म्हणून मीही स्वर्गाचं नाव नाही काढणार. आता निघूया
स्वर्गात ट्रिप नेतो ना. अरे काय विचारतोस तू? तुला कळतंय का? स्वर्गात ट्रिप आणि जिवंतपणी? ते काही नाही मॅडम. अहो मॅडम, मी 3 बायकांचं बुकिंग घेऊन बसलोय. या तिघी कुठल्याही नवीन ठिकाणी जायला तयार आहे. आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचंय ना मॅडम, मग न्यावंच लागेल. अरे आता जरा विचार करतोय रे मला. हा, बरं आता नीट आहे का? ऐकतोय. त्यांचं सगळ्यांचं कैलाश रिट्रीट मध्ये बुकिंग कर. ओके. त्यापासून थोडं पुढे गेलं ना की एक जागा आहे. तिथे लोकांना देव असल्याचा भास झाला म्हणे. अच्छा. म्हणजे इन्स्टावर असं कुठेतरी पोस्ट पाहिलं होतं मी. हा. तर या तिघींना ड्रोनने तिथे सोडायचं हा. आणि सांगायचं इथून जरा पुढे गेलं की आहे स्वर्ग. हा. इथे देव दिसले तर घेतील दर्शन आणि जर नाही दिसले हा. तर सांगायचं काय काय? माहित नाही बुवा कुठे गेले. बरोबर. माझ्या तर दिसले होते. म्हणजे कसं नाही आपण ते जंगल सफारी नाही का सांगत काय? खालच्या मध्ये 2 वाघ दिसले होते म्हणून. बस तसंच काय बाकी डिटेल्स ते पाठवते ना. हा हा मॅडम, ही मस्त आयडिया आहे. असंच करतो. कैलास रिट्रीट मध्ये त्यांना ड्रॉप करतो. इथून कैलास पर्वत तर दिसतोच. शोधतील त्या मग स्वर्ग. तसंही मॅडम, या तिघी स्वर्गात चाललंय ते घरी सांगतच नाहीये. काय सांगतोस? हो, स्वतःच्या कानाने ऐकले मी त्यांना बोलताना. हो. ठीक आहे मॅडम, त्याला ड्रोन मधून उडवतो. अहो, उडवूनच लावतो म्हणा ना. ऑल द बेस्ट. ए मुलींनो, घेतलं ना सगळं? ही थंडी असेल ना गं तिकडे. मी तो स्वेटर स्वेटर सर्व घेतले. मी तर मस्त आउटफिट्स घेतले. रील्स करायचे आहेत ना. अगं गप्पा कसल्या मारताय? बसा आपापल्या ड्रोन्स मध्ये लवकर. हे खरंच ड्रोन ट्रॅव्हल वॉज सच अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. हो ना, पण मला ना जरा भीती पण वाटली ग. आणि ना हे असं जिवंतपणे स्वर्गात जाणं पण जरा विचित्रच वाटलंय बघ. ही जानू, नेहा, ते बघा कैलाश पर्वत. बघा कुठे आलोय आपण. हो हो हो, हे मला तर सॉलिड भारी वाटतंय. मी इन्स्टा पेजवर टाकून देणार. फर्स्ट एव्हर इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड टू हेवन अँड बॅक. पण जानू मॅडम, सध्या आपण भूतलावरच आहोत बरं. आता काय करूया ग? आपण हॉटेलवर जाऊया का आधी? नको, पहिला स्वर्ग शोधूया. की चेकिंगला खूप वेळ आहे. अगं जानू, पण इथे स्वर्गात जाण्याचा रस्ता किंवा बोर्ड कुठं दिसत नाहीये ग. थांब जरा, गुगल मॅडमलाच विचारते. ते पहा तिकडे विमान उतरतंय. मला वाटतं पुष्प विमान आहे ते. काय बाई सोय केली देवेंद्रने. कोण देवेंद्र? तो खालचा? नाही ग, वरचा देवेंद्र, स्वर्गातला साक्षात इंद्रदेव. या उबेरने इथे पण सर्व्हिस सुरू केली की काय? मग चला ना, पटापट जाऊया. की मला माझा कॅमेरा पण तयार ठेवायला पाहिजे. पुष्पक विमानाची सफर इन्स्टा पेजवर लाईव्ह. आज भरपूर लाईव्ह येतील. अगं थांबा.
अगदी पायलटलेस. हे मला एकदम स्वर्गात आलं कसं वाटतंय ग. अगं वाटतंय काय, आलोच आहोत. OMG, सुंदर दिसतंय सगळं. अगं जानू, हे सगळं एकदम आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी केलेल्या पेंटिंग सारखं दिसतंय बघ. एकदम पिक्चर परफेक्ट. अगं रेखा, जर मी ChatGPT ला असा स्वर्गाचा प्रॉम्प्ट दिला ना, तर तो असं चित्र काढून देतो मला. तुझे काय तुझं ChatGPT चं कौतुक. अगं हे एकदम रिअल आहे, रिअल. जगातल्या सर्व कलाकारांचं इन्स्पिरेशन हेच तर आहे ना. हो यार, काय भन्नाट जागा आहे. स्वर्गच तो, एकदम इन्स्टा रेडी. पण लाईव्ह साठी सिग्नल नाहीये. पण मी रेकॉर्डिंग सुरू करते. हाय, मी जान्हवी उर्फ हटकी जानू. आज मी तुम्हाला जिवंतपणे स्वर्गाची सफर करवणार आहे. हो स्वर्गाची. सैराट ट्रॅव्हल्स तर्फे आलो आहोत आम्ही. पुष्पक विमानातून मी आणि माझ्या 2 मैत्रिणी जस्ट स्वर्गात लँड झालो आहोत. झाली सुरू. पहा पहा पहा, सूर्य देवतेची कोवळी किरणं पसरली आहेत. पक्ष्यांचे मधुर आवाज. ह्या इथे नंदनवनात फुललेली रंगीबेरंगी फुलं. आहाहा. असे स्वर्गातले अनेक स्पॉट पाहण्यासाठी माझ्या इन्स्टा पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय. हे चला गं, आता रील बनवूया. कुठली ग? शेकी शेकी. येस. भगिनींनो, स्वर्गात स्वागत आहे आपलं. भ्रमणध्वनी. हम्म. हे जाऊ दे. साक्षात नारद मुनी. यांचं दर्शन लाईव्ह दाखवता यायला पाहिजे. मग सर्व फॉलोअर्स एकदम खुश. स्वर्गात आणि लाईव्ह. मोबाईल बंद करायला सांगतायत ते. हा. बाजूला कर बरं मोबाईल तो आधी. नमस्कार मुलगा. सुखी राहा, हुशार दिसतेस. पण मला एक सांगा, अशी काय गोष्ट पृथ्वी तलावर मिळाली नाही म्हणून तुम्ही स्वर्गात आलात? त्याचं काय मुनीवर असं काही नाही जे पृथ्वी तलावर नाही. हा? पण आम्ही मैत्रिणीला एक अगदी हटके ठिकाण हवं म्हणून इथे स्वर्गात ट्रिप पडली आलो. बरं. आम्हाला किती सतत काहीतरी नवीन करायला आवडतं. आणि स्वर्गात आतापर्यंत कोणीच आलेलं नाही. त्या सैराट ट्रॅव्हल्सवाल्यांनी आम्हाला ही जागा सुचवली आणि आम्हाला ती आवडली. सैराट ट्रॅव्हल्स. नारायण नारायण. तुम्हाला सांगतो मुनीवर, मी एक शिक्षिका आहे बरं. बरं. शाळेतल्या मुलांना ट्रिपले नेण्यासाठी ही एक खूप छान जागा सापडली आहे. हो, पेरेंट्स ना अशा वेळेला खूप पैसे देतात. पैसे. पैसे होय. नारायण नारायण. चला, मी निघतो. इंद्रसभेची वेळ झाली. नारायण 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 नारायण. नारद मुनींना भेटून खूप छान वाटलं नाही? पैशाचा विषय काढल्यावर कसं मिश्किलपणे हसत ते बघितलंस ना. गडीचा नारद काय उपास पडत नाही त्यांना. काहीतरी गडबड करणार हे नक्की. समथिंग इज फिशी. हो ग, त्यांनी तो भ्रमणध्वनी मला भराभरा बंद करायला सांगितला. आणि त्या गडबडीत त्यांच्यासोबत सेल्फी तर राहिलाच. आणि आता
आता माझा हा भ्रमणपणी कुठे भ्रमण करायला गेलाय देव जाणे. अगं बंद पडला माझा मोबाईल. हा अलार्म वाजतोय. सबसे माझ्या मोबाईलचा वाजतोय. अगं माझी व्हिटॅमिन डी ची गोळी घ्यायची वेळ झाली. ती स्ट्रॉंग लाईट येतोय हा. बापरे, पुढे हे सूर्यदेव की काय? सूर्यदेवच आहे. नमस्कार सूर्यदेवा. आशीर्वाद मुलींनो. आणि हे काय ऐकतोय मी, तुम्ही पैसे घेऊन घेतात जीवनसत्व. मी तर ते फुकट देत असतो साऱ्या सृष्टीला. जीवनसत्व. अहो तेच तुमचं विटामिन डी. हो, शपथ सांगते हो, मला नाही मिळालं फुकट डी विटॅमिन. सगळ्यांना दिलं. त्यातून मिळेल का आपल्याला व्हिटॅमिन डी? तू घेतेस का सूर्यप्रकाश? छे ग, दिवसभर ऑफिस असतं आणि संडेला मस्त लोळत पडते. कुठून घेणार विटॅमिन डी? पण फुकटच असतं नाही का ते? पुढच्या संडे पासून नक्की येईल ना तेव्हा. संडे म्हणजे सूर्याचा दिवस. तो तर रोज असतो. जरूर घ्या आणि स्वस्थ राहा. मी निघतो. बस तिचं वाटतोय. अगं जानू, आपण स्वर्गात ना म्हणजे ऐरावत असणार. इंद्रदेव आले बहुधा. आशीर्वाद आशीर्वाद. नारदाकडून तुम्ही इथे आल्याची वार्ता समजली. असो, आनंदाचे आणि असीम सुखाचे ठिकाण मानलं जाणाऱ्या या स्वर्ग लोकाचा अधिपती मी इंद्र आपलं इथे स्वागत करतो. कसा झाला आपला पुष्पक विमानाचा प्रवास? खूप भारी होता. अजून पोस्ट नाही केलंय पण लई लाईट येते हे नक्की. अगं जानू, काय ही भाषा तुझी? लई काय लाईट काय? समोर कोण आहे ते तर बघ जरा. माफ करा गं देवा, विमानाचा प्रवास खूप रमणीय झाला. तुमची कृपा हो. सुखी राहा. बर, या प्रवासाचे तुम्ही कुबेराला पैसे दिलेत की नाही? पैशाचं काय आम्हाला कोणी सांगितलं नाही आणि विचारलं देखील नाही. आम्हाला वाटलं कैलाश पर्वताजवळची ती जागा, ते स्वर्ग, ही फ्री शटल सर्व्हिस आहे. नाही, स्वर्गाच्या सफरीसाठी 50 सोन्याची नाणी द्यावी लागतील. आणि प्रत्येक नाणं 10 ग्रॅमचं बरं का. अहो, 50 नाणी म्हणजे किती महागात पडेल ट्रिप? हे तर ओरडतीलच बाई मला. कशाला गेली होती स्वर्गात बिर्गात फिरायला म्हणून? अहो देवा, ती सोन्याची नाणी किंवा तेवढे ते पैसे त्या सैराट ट्रॅव्हल्स वाल्यांकडनं घ्या. त्यांनी सांगितलं होतं पॅकेज मध्ये सगळं इन्क्लुडेड आहे. तुम्ही फोन लावा आणि बोला बरं त्या खाली बसलेल्या. देवेंद्रशी आणि मी ते काही मला माहिती नाही. परत जायचं आहे ना तुम्हाला? सोन्याची नाणी मिळवणं इन्स्टावर लाईक मिळवणं इतकं सोपं थोडीच आहे. ते तुमचं तुम्ही बघा. उद्यापर्यंत नाणी मिळवा आणि मग ती नाणी मिळाली की कुबेराकडे द्या. मग तो तुमची जायची व्यवस्था करेल तलावात. नाहीतर आमचे यमराज तुमच्या घरी थेट निरोप पोचवतील. ठीक आहे, माझी सभेची वेळ झाली. मी निघतो. बापरे, कुठे येऊन फसलो आपण? कशी होणार आपली सुटका? इथे इतके देव असूनही या क्षणी कुठल्या देवाचं नाव घ्यावं तेच कळत नाही.
विचार करू दे. आणि कशी मिळतील? हे थांब जरा, ChatGPT-लाच विचारते. म्हणजे इथे मोबाईलच चालत नाहीये, ऍप कुठून चालणार? अगं, या देव लोकात तुझं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय सांगणार? बुद्धी वापरा बुद्धी आणि मार्ग काढा. नेहा, रेखा, अगं ते बघा, कोणीतरी रेड्यावर बसून येताना दिसतंय. आपल्याच दिशेने येतंय. रेड्यावरून? यमराज तर नाहीत ना? साक्षात मृत्यू देवता. पण तो काय तो आपल्याकडे? बापरे. अगं रेखा, घाबरू नकोस ग, पुढे ये अशी. अगं इंद्रदेवांनी आपल्याला 1 दिवसाची मुदत दिली आहे ना, मग याला काय घाई पडलीये? कोण आहात तुम्ही तिघी? तुम्ही आल्याचं समजलं. कोणी आणलं तुम्हाला इथं? कोणी केला तुमचा बाबा म्हणण्याचा हिशोब? चित्रगुप्ताला ताबडतोब विचारायला हवं मला. अहो देवा, आम्ही काही पाप नाही केलं. मग सैराट ट्रॅव्हल्स तर्फे आम्ही स्वर्गात फक्त फिरायला आलो आहोत. हे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे ठाऊक नाही की काय तुम्हाला? मग इथं कसं काय आणलं तुम्हाला? हे काही बरोबर नाही. चित्रगुप्ताचा सगळा घोळ आहे हा घोळ. याची मी इंद्रदेवांकडे ताबडतोब कंप्लेंट करेन. अरे इथं स्वर्गात काय टुरिझम सुरू आहे की काय? टुरिस्ट गो बॅक. टुरिस्ट गो बॅक. गेले गेले. आय होप यमराज आता इंद्रदेवांकडे आपली कंप्लेंट करतील आणि हिशोबाचा गोंधळ लक्षात आला की आपल्याला पाठवून देतील. नाही पाठवलं तर? अगं समजा पाठवलं तरी सोन्याची नाणी तर द्यावीच लागतील ना. इंद्रदेवांची आज्ञा आहे तशी. अरे देवा, आता आपण काय करायचं? चुकून का होईना पण तुम्ही देवाचा धावा केला म्हणून पाहायला आलो. काय समस्या आहे? अहो मुनिराज, ते पुष्पक विमान दिसल्यावर आम्ही त्यात बसलो आणि इथं आलो. तिथं काय कोणी आम्हाला पैशाचं सांगितलं नाही. बर, पण आता परत जाताना त्या कुबेराला त्याचा टू अँड फ्रो फेअर घ्यायचा म्हणे. फेअर आहे का हे सांगा बरं तुम्हीच. आणि साधा सुद्धा फेअर नाही. सोन्याची त्यांना 50 नाणी हवी आहेत. 50. एका ग्रॅमला आता 15,000 रुपये. म्हणजे किती लाख झाले ते? हे मला तर एवढं कॅल्क्युलेशन सुद्धा येत नाहीये गं. तू टीचर कशी झालीस का? तू कर ना मग कॅल्क्युलेशन. इंजिनियर झालीस का तू? नारायण. थांबा थांबा, भांडू नका. हो नारद महाराज, बोला. कुठून आणणार एवढे पैसे आम्ही? पुढे झालं स्वर्गदर्शन. पुढे झालं. पाठवा आम्हाला भूतलावर परत. हो, पाठवा. प्लीज काहीतरी करा ना, प्लीज. हो हो प्लीज. आता यांची चांगली फिरकी घेऊ. मला असं वाटतं भगवंत तुमची परीक्षा घेतो. तुम्ही असं करा, ऐश्वर्य, सौंदर्य, समृद्धी आणि संपत्ती यांच्या अधिष्ठात्री लक्ष्मी देवी यांना विनंती करून पहा. त्या जर का तुमच्यावरती प्रसन्न झाल्या तर होईल तुमचं काम. चला येतो मी. नारायण 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 नारायण. ते भेटतील ग ह्या लक्ष्मी देवी? आपण ना त्यांचा धावा करूया. हो म्हणजे रनिंग का? आणि किती धावा करायला लागतील? इकडे. वेडाबाई त्या धावा नाही. मनातल्या मनात रिक्वेस्ट करायची. हे रेखा, रिक्वेस्ट वरनं आठवलं बघ. आता
लक्ष्मी देवींचं डायरेक्ट दर्शन झालं असतं बघ. फर्स्ट क्लास सोय ती. झालं का तुझं आगपुराण सुरू? चालतंय का तुझं ते एक तरी या तिथे? नाही ना, मग हात जोड आणि कर देवीचा धावा. लक्ष्मी देवी धाव धाव, लक्ष्मी देवी धाव धाव, लक्ष्मी देवी धाव धाव. बोला मुलींनो, काय हवंय तुम्हाला? आहाहाहा, किती सुंदर दिसताय तुम्ही. आणि ही सोन्याची किती नाणी पडताय. माते, आम्हाला थोडी सोन्याची नाणी हवी आहेत हो, पृथ्वीवर परत जाण्यासाठी. तुम्ही इथे आल्याची आणि इंद्रदेवाने सोन्याची नाणी मागितल्याची बातमी नारद मुनींनी सर्वांना पोहोचवली. तुमच्या भाषेत ब्रॉडकास्टच केली म्हणा ना. थोडक्यात काय, तुम्ही इथे येऊन फसला. हो ना. सोन्याची नाणी मिळवायची आहेत ना. मला सांगा, तुम्ही काय काय कामं करू शकता? कामाच्या बदल्यातच सोन्याची नाणी मिळू शकतील तुम्हाला. माते, मी एक इंजिनियर असूनही हल्ली सगळी कामं मशीन्स कडूनच करून घेते. बरं. एआयला प्रॉब्लेम सांगितला की सहज सोल्युशन देतो. शिकलेलं त्यामुळं बरचसे काही विसरूनच गेले हो मी. देवी, मी संस्कृत शिकवत होते वा. आणि अनुवादही करत होते. पण आता गुगल ट्रान्सलेट ऍप शिवाय अनुवाद करताच येत नाही मला. मला पूर्वी स्वयंपाक करायची मनापासून आवड होती. बरं. पण सोशल नेटवर्कची गट्टी जमल्यापासून मी दिवसभर रीलच करत असते. त्यामुळे झोमॅटोवरूनच ऑर्डर करते सगळं. म्हणजे मग करत होतात तर तुम्ही, पण आता तुम्हाला सवय राहिलेली आहे. ठीक आहे, मी करते तुमची मदत. पण एक मात्र नक्की, कष्टाची तयारी ठेवा. फळ हे मिळेलच. चला माझ्यासोबत. त्यांना सोन्याची नाणी मिळाली असतील ना. हे रेखा, हे बघ, हे बघ, मला सोन्याची नाणी मिळाली. तुला किती मिळाली? मला 20 मिळाली ग. मला 15 मिळाली ग. तुझी आणि माझी नाणी मिळून पुरेशी नाही. आता ही जानू कुठे राहिली? थकले ग बाई, खूप काम पडलं बघ. ठीक आहे माझी नाणी. स्वर्गाची सॉरी जन्माची अद्दल घडली बघ. 48, 49, 50. चला, आपली परत जायची सोय झाली. ते झाली खरी, पण मला नाणी कशी मिळाली माहितीये? शिव, काल लक्ष्मी देवींनी मला सरस्वती देवींकडे पाठवलं आणि सरस्वती देवींनी मला संस्कृत श्लोकांचा अनुवाद करायला सांगितला. अगं, घाम फुटला ना मला. अगं, मग काय केलंस? देवीने मला प्रोत्साहन दिलं बरं. देवी म्हणाल्या, प्रयत्न कर, तुला यश नक्की येईल. आणि काय आश्चर्य, देवीने जे जे श्लोक सांगितले ना, त्याचा अनुवाद मी सहज करू शकले बघ. कामाच्या बदल्यात नाणी तर मिळालीच, पण सरस्वती देवींचं दर्शन झालं ना, जीवन अगदी सार्थ झालं बघ. रेखा, तुला कशी ग नाणी मिळाली? अगं जानू, रेखा, लक्ष्मी देवीने मला यमराजांकडे पाठवलं. काय सांगतेस? यमराजाकडे? हो, आणि तो यमराज आणि चित्रगुप्त आपल्या स्वर्गात येण्याचा हिशोब लावत बसले होते. आणि हिशोबातली चूक मला शोधायला. AI नव्हतं ना,
देही याची डोळा बघणं म्हणजे काय? बोला बघा. हे चालू तू का गं एवढी थकलेली? अगं मला लक्ष्मी देवीने काय सांगितलं माहितीये? काय? गेला होता नैवेद्य तू तुझ्या घरी, आज माझी ते खायची इच्छा आहे भारी. वाटते करावा आईला फोन, किंवा करावे YouTube पाहून. पुरणपोळीचा फसला जर प्लॅन, कशी ऑर्डर करणार झोमॅटो वरून. मोबाईल बंद होती आणि बाणी, मिळवायची होती सोन्याची नाणी, सोन्याची नाणी. मग काय केलं? पूर्णाचा स्वयंपाक केला, 25 देवांच्या लाईक्स मिळविल्या. अन्नप्राशन आणि माझ्यावर झाली प्रसन्न. संपली आणि पाणी डोळ्यात पाणी, देवीने दिली सोन्याची नाणी, सोन्याची नाणी. आता परत जायची सोय झाली. हे देवा, इंद्रदेव येतायत तिथून. आपण आता ही नाणी त्यांना देऊया आणि निघावे इथून. नमस्कार देवा. आशीर्वाद आशीर्वाद. काय म्हणताय मुलींनो, झाली का नाण्यांची सोय? हो. अरे वा, द्या ती माझ्याकडे. कुबेर घेईल ती माझ्याकडून. आता तुम्ही भूतलावर जायला मोकळ्या. चला चला चला. अरे थांबा थांबा, आता काय? इतक्यात जाऊ शकत नाही तुम्ही. आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. काय शिकलात तुम्ही या स्वर्गाच्या सफरीमधून? मानवी मेंदू हे सर्वोत्तम यंत्र आहे, त्याला चालू ठेवायलाच हवं. अगदी खरं. आपण यंत्रावर अवलंबून राहिलो की आपल्या बुद्धीला गंज चढायला लागतो. AI आणि ऍप्स याशिवाय हल्ली जगात काहीच चालत नाही. त्यामुळं नॅचरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यात समतोल साधता यावा असा आशीर्वाद द्यावा. तथास्तु. मुलींनो, या प्रश्नांच्या उत्तरांनी मी प्रसन्न झालो. बोला, काय वरदान हवं आहे? माझ्या मोबाईलला सिग्नल देता येईल का? बस एवढंच? ठीक आहे. बरोबर. तुमचं पुष्पक विमान आता तयार आहे. मी येतो. आपली सिल्वर ज्युबिली ट्रिप एकदम युनिक झाली नाही? आपण जिवंतपणी स्वर्गातून परत जाणार. हे नेहा रेखा, अगं कैलाश रिट्रीट वाल्यांचे मेसेजेस आले. ते केव्हाची आपली वाट बघतायत आणि केव्हा पोचणार हे पण विचारतायत. मी कळवते त्यांना. ते सैराटवाल्यांनाही कॉल कर नाही का? उद्या पुन्हा ड्रोनने जायचंय ना. फोन करते, स्पीकरवर टाकते. हॅलो देवेंद्रजी. नमस्कार सर्वांना. काय मग दिसला का स्वर्ग? हो तर दिसला ना. हा, कसा होता? अतिशय सुंदर. स्वर्ग से सुंदर. मग काय मुलांना घेऊन जाणार का शाळेच्या? छे छे, अहो प्रत्येकाला आपला स्वर्ग स्वतः शोधू दे. आणि काही फोटो रील्स वगैरे? नाही हो, ते सगळं आम्ही आमच्या मानवी मेंदूमध्ये साठवलंय आणि आता ते आमच्या बरोबर आणि फक्त आमच्या बरोबर जन्मभर राहील. वा वा, फारच छान. स्वर्गाची सफर छानच झालेली दिसते. चला, उद्या दुपारी आपल्या आपल्या ड्रोन्स मध्ये बसून घरी परत या. आणि मॅडम, एक गोष्ट मात्र करा, प्लीज कोणाला सांगू नका आम्ही तुम्हाला स्वर्गात नेऊन आणलं म्हणून. नाही सांगणार. मी सांगणार. स्वर्गमय सफरीला जाऊन आलो एवढंच सांगू. हो चला ठेवतो. हो अहो
लोकांना प्रयत्नांती परमेश्वर भेटतो, पण आम्हाला तर इथे भ्रमणांती परमेश्वर भेटले.